आई काय हो माय बाई हो ले साजरी साडी घातली व कोई घेतली व हे आई हे मागेच तर आणली होती मागे त्या महालक्ष्मीने साड्या घेतल्या होत्या त्यावेळेस नव्हती आणली का दिसतंय हे नाही माय त्या बाबतीत तर ते लाल रंगाची होती व ते दाखवली हे तर दाखवलीच नाही तू आम्हाला साजरी हाय व मस्त आहे नारे नारे रंग साजरी दिसून राहिले तुले माय ब्लाउज शिवलं का लागे नाही ना आई हे पण दाखवली होती ना ते लाल आणि हे दोन आणले होते ना तुम्हाला दाखवली तुमचं लक्ष नाही चांगली दिसते नाही माय मस्त दिसते साजरी दिसते तू घालते ना व साजरी त्याच्यानं दिसते साजरी लोळ आहेस ना अजून म्हणून साजरी दिसते ते पदर गिदर घेता माय असा मला तसं माय घोंगड खानाच असते धरला की डेला टाकून ते असं कुठे माय घेऊन मिरवावं मला धंदा ना सुचत बाई यानं असं घोंगर खाना हे मंद मंद येत नाही का तो पदर धरला आपला टाकला की का खोसला कंबरले दन दन धंदा होती वावरात जा लागत नाही म्हणून तुला सांग वावरात गेली असती नसं हे असं हातावर पदर घेऊन एखाद्या पराठीत अटकून पडली असती नाही हो आई मग वावरात जायच्या वेळेस मी बी खोसून घेतला असता कंबरले बल्ली गेली असती वावरात स्वतःच्या वावरात माहित जात जा ना बाई मग काय घोर आहे झाला आता श्यामा मोठा मी पाहतो श्यामाला घरी मी जाते ना मी पण ऊनच तर असते बाई वावरात किती गरमी होती आणि काळ काळ होते बाप्पा माणूस हाऊ आता माझ्या ना होईन तितके देत जाईन मी बाय मग करून घ्यायले पुढे तर बाई तुला जाच लागेन बाई तुला तुला सांभाळाच लागेन मी काय काका तुला आयुष्याला थोडी पुरणार आहो तुला निकाच लागेन घराबाहेर असं का नाही सैन सुनी वाणी का तू काका आयुष्यभर घरात राहशील का झालं आता एक पोरग झालं मोठं झालं आता लेकरू आता जात जाय जराशी काही होत नाही आणि काही काडी गिडी पडत नाहीस तशीच गोरी आहेस काडी नाहीस पडत आलं पाहिजे ते बी समजलं पाहिजे आपली परापटी आहे सांभाळता आली पाहिजे वावर कुठून तर कुठलं काय धुरा कुठी आहे शेजार कोण आहे समजा माहित पाहिजे बाईच्या जातीले का सगळं का माणसाच्याच भरोशावर असते का आणि तो माणूस तर काही धरणीत नाही हो बाई मा दिनूले तर काय नाही एखाद्यानं धुराई कोरला ना तर आमचा दिनूचा दुरून पाहिजे हात बांधून आणि म्हणेन काकाजी थोडसे तिकडे सरका ना तुम्ही इकडे आले हो खरंच ते कोणासंग भांडत नाही तर म्हणत नाही कोणाले काही आव मग दोघे तसेच हो चांत गावातले लोक लुटून खाती ना तुम्हाला गावातले का सोपे दिसून राहिले काय जरस कळकही राहायला लागते माणसाले समजा आलंही पाहिजे बराबर माहिती पाहिजे मग बर माय कुठे चालली एवढी नटून थटून साजरी साडी घरी घालायला काढली का आता हे नाही घरी घालायला नाही काढली तशीच घातली आई मी काय म्हणते ती मी जाऊ का 4-5 दिवसासाठी राजू आला तर राजूचा फोन आलता म्हणे आला म्हणे इकडे तर येतं का म्हणे असं म्हणे येतं का म्हणे आंबे खायले माय आपल्याच तर घरी आंबे आहेत आणि त्याच्या घरी कोणी चालली तू आंबे खायले त्याच्या घरी संतर खाय माय बे आता संतराचा तर मोसमही नाही उसाचही नाही त्याच्या घरी कुठचे आंबे आले तसंच आंबे खायले म्हणून आपल्याच घरी आहेत आंबे त्यालाही माहित आहे पण ये म्हणे 4-5 दिवस राय म्हणे मी हाव म्हणे येतो म्हणे घ्यायला असं म्हणे मी म्हटलं विचारतो म्हटलं मग सांगतो जाऊ काय सांग मग आता आपल्या घरी आंबे तू लागे तिकडे जातो का त्याला इकत आणावं लागते तुले रसासाठी आंबे ते कारणाल निमित्त भेटले म्हणे ये म्हणे जाऊ का मग म्हणू का तो म्हणे येतो म्हणे घ्यायला सांगू का मग त्याले जा ना माय बाई दिनूला दिली वाटते परमिशन नाही त्याला विचारलंच नाही मी अजून म्हणजे आताच फोन आलता त्याचा मी म्हटलं मग तुम्हाला चाले विचारायला ते काही घरी नाहीत तुम्ही हो म्हटल्यावर ते काय नाही म्हणतात तुम्ही हो म्हटलं की मग मी चालली जातो त्याला सांगतो मला आईनंच हो म्हटलं 4-5 दिवस राहीन 5-6 दिवस आता तो 7-8 दिवसात वापस हुशार आहेस व अच्छा ती 2-4 दिवस वाढून राहिली 2-4 दिवसात येतो 5-6 दिवसात येतो 7-8 दिवसात वापस येतो वजे महिना काढते की काय नाही व माय महिना राहू नाही देत मी तुला काही म्हण फार 8 दिवस आणि त्याच्या उबर लयच वाटलं तुला तर 2 दिवस वाढीन 10 दिवसाच्या वर नाही राहायचं हो बाई गमत नाही बाई आम्हाला घरी धंद्याचं काही नाही धंदा तर मी काय तू असल्यावर करतो तू नसल्यावर काय गोट आली पण मा सामा बिगर मला गमत नाही व बाई नाटक करू नको जाशील तर 10 दिवस जाय त्याच्या आंधीची 10 दिवस मी तुला लय सांगितलं 10 दिवसाच्या आंधी ये तर बोला नाही तो अतिच आंबे आणा अतिच रस करा येतो ना लवकर येतो ना जातो मग मी
सांगतो मग राजूले, संध्याकाळीची येते तो, मी त्याला सांगतो संध्याकाळीची ये. काय हरिक राहते बाई, खरंच आपल्याला वाटते अजून जा, तिला का वाटत नसेल. माय बाई, आपण जाऊन कुठे जाता, येऊन जेवढी अतिशय यायला लागते. आता काही भाऊ येत नाही आपल्याला घ्यायला, काही भाऊ जाई म्हणत नाही या ना 2 दिवसासाठी. तिला तर वाटते माय बाई काही ना काही येऊ राहा तुमच्या घरी, फोन करते पण अशी बया म्हणत नाही, ये ना बाई. मजाक येऊ करत नाही माय भाऊ जाई, मी का तशी काही बॅग भरून तयारच आहो. हिची तरी म्हणते माय जाय व माय जाय, काही काळजी नको करू, राय जो गंमत केली माय राय, जितके दिवस वाटलं तितक्या दिवस राय. आई खरंच पाहतो मग मी, गमलं तितके दिवस राहतो चालली येईन मग. काय गड्या, कोणीच नाही घरी माझ्यासोबत खेळायला, सगळे चालले गेले, मीच राहिली एकटी. मम्मीला म्हटलं ना चल आपण, मम्मी तर येतच नाही. मला आता खूप बोर होते, मी आता पप्पांसोबतच चालली जाते. पप्पा बाहेर जातात ना तर पप्पांसोबतच जाते. अरे फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू मस्त मस्त. माझ्या हातात नाही आपण एकटाच आहे, बघ कसा खेळून झाला एकटाच. मला कशाला मित्र पाहिजेत, मला पण नाही पाहिजे फ्रेंड्स, मला पण नाही पाहिजे. छान खेळतो, मी पण खेळते फुलपाखरा सारखं, तो पण एकटा मी पण एकटी. ए माझ्यासोबत दोस्ती कर ना. काय व निधे वासंग बुरवली. अरे कृष्णा दादा नाही, इथं फुलपाखरू आलो होतो. म्हणजे अरे बटरफ्लाय माझ्या झाडांवरती आलं होतं ना, माझ्या गार्डन मध्ये भरपूर येतात, त्याच्यासोबतच बोलत होते. तो एकटाच होता ना, खेळून राहिलता, इकडे तिकडे उडी मारत होता. त्याचे कलरफुल पंखांनी उडत होता ना तो म्हणून बोलली. चला आज लोक मले माई आई म्हणे, या बाड्या तोल्या म्हणे या जगात कुणी पैदा झालं नाही. भैताळ बेलण्या आता मा आईले बोलावून आणा लागते, दाखवा लागते की असे असंख्य आहेत घरोघरी, मीच एकटा नाही. निधी तुला असं कधी कधी वाटते का नेहमीच वाटते? काय रे दादा, मी असं पक्ष्यांसोबत बोलणं, असं हे करणं नाही रे दादा. मला माझी फ्रेंड्स गावाला गेली ना, ती सारू आहे ना, ती सारू मामाकडे गेली, माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. मम्मी बसली होती इथं, माझी मम्मी काम करून राहिली, माझी आजी बाहेर गेली, मग मी इथं बसली. दादा तुझे पेपर झाले? लय दिवसाचे झाले मला. तुला सुट्ट्या चालू होती नाही ना? मला तर बिचारे ट्युशन चालू झाली हो. चलो जीवन मस्त आहे पाणी दे, डायरेक्ट सुट्ट्या लागल्या तुला, आता टेन्शन नाही. आम्हाला तर पाहिनं ट्युशन बी आहे बिचारे, संध्याकाळी जाई लागते मला. मग दादा तू मोठा झाला ना, तू आता 10वीला गेलाय ना, आता तुझे खूप मोठे पेपर होणार आहेत. माझ्या मम्मीने सांगितलं मला, खूप मोठे पेपर असतात ना मोठ्या मुलांचे, आमचे छोटे असतात ना, पण तरी पण आमचे पण मोठे झाले आता. हो चाललो मी, खेळ तू एकटी, गेलो तो फुलपाखरू उडून, खेळ आता डबल येते दुसरं. चाललो बा मी, मला ट्युशनला जावं लागते, मग मी चाललो मामाच्या घरी चाललो उद्या, ते बी तयारी करावं लागते मला. तू पण चालला? सर्वच जण चालले, मीच घरी आहे का? मम्मी मीच घरी आहे, सगळे जण चालले. मम्मी ग काय झालं? बघ ना सगळे जण चालले मामाकडे, आपण पण जाऊया ना. दीदी आता आपला मामा इथंच होता, आजी होती, अप्पाजी होते, आता काय आता भेटी झालं, सगळं झालं. तसं नसते का, तसं नसते. ते कशाला आले आपल्या घरी उगाच, त्यांना येऊच नव्हतं द्यायला पाहिजे. आपण गेलो असतो ना त्यांच्याकडे, आपण गेलो असतो ना मामाकडे, मामाला कशाला बोलवलं इथं? तसं असते का निधी मूर्ख? मामा येत नसतो का आपल्या घरी? आपाची आली, आजी आली, इथंच तर आले, मस्त भेट झाली, छान. आपण किती दिवस होते? 4-5 दिवस होते ना. मग आता मामाचं लग्न जुटलं की मग जावंच लागते आपल्याला. कधी करतो मामा लग्न? सांग ना त्याला लवकर कर ना म्हणा, मला यायचं आहे ना. मग माझी शाळा सुरू झाली की करणार तो, मग नको करू म्हणा. मग मला सुट्ट्यांमध्येच कर म्हणा, नाही तर मग संडेला कर म्हणा, संडेला. मग आपण संडेला जाऊ ना. निधी जरा डोक्याचा वापर कर, आता तू मोठी झाली. आता तू कोणत्या वर्गात गेली? 5th मध्ये. 5th तुला नाही माहिती? तशी वाग ना मोठ्या लेकरासारखी, लहान आहे का तू? आता 5वीत गेली आणि लग्न कसं का करतो म्हटलं होतच ते का? लग्न आता जुटल्यावर असते ना, तुला कळत नाही का? मुली बाळाला जावं लागते. गेला होता ना, पटली ना ती. पप्पा म्हणतात ना, त्या भेरकीला त्यांनी पसंत केलं, मग त्या भेरकी सोबत लग्न करणं म्हणा. मग पप्पाच तर म्हणाले. ये मूर्ख, तसं नाही म्हणायचं. पप्पाच तर म्हणाले. चुप, तसं
नाही म्हणायचं. पप्पा काही बोलतात तसं म्हणू नये. मला काय करावं लागते? करणं म्हणा, कोणासोबत तरी लग्न करणं. मला यावं जायचंय ना मामाकडे लग्नाला. निधी पुस्तक घे बरं हातात. रिकाम टेकडे निरा लहान लेकरासारखी करत राहते. तुला एवढ्या पोरी निधी घरात काम करू लागतात आईले. ये बरं तू इकडे, हे भांडे लाव बरं. काही करत जाय बरं आता. निरा लहान लेकरासारखी करत राहते. ते बापानच लय वाया गमावलं तुले. चल काम कर आता, ये बरं. सरळ बोलत जाय. तत्र बोलू नये. आता मोठी झाली तू. जा गं तिकडे. मी पप्पांजवळ चालले. पप्पा पप्पा बघा, ही मम्मी मला म्हणते तू काम कर म्हणते. बघा मला काम करायला लावते. हिला इथे पप्पांच्या घरी नेऊन द्या. अरे देवा, चल बाई घंटाभर अंग टाकतो बाई. काय व माय ना तो घरी नाही तर काही गमत नाही बाई. नाही तर दिवसभर या चालूच राहते त्याचं. दिवस बाई भरकन चालला जाते. एकलं काय व माय भूतासारखं सारं घर खायला उठते बाई. काही गमत नाही बाई. हा बबळे काही घरी राहत नाही माय, हिंडतच राहते. असलाय तर काय कामाचा माय. आता तर गेला माय भाव जाई संग. बबड्याला तर बाई काजय हरी काय गेला बाई तिच्या संग. नाही म्हणलं माय त्याले काही काम आहे का फालतू तिच्या डोक्याला ताव. पण बबड्याला समजते काही नाही ना. तर ती जाऊन गाल फुगून बसायचा वय. का आली आता उगाच. पण ऐकती नाही ना. हे शिटूही भल्ली. येऊ द्या आई येऊ द्या आई. नेलं बाई आता. ती काही दांगडं नाही केला पाहिजे बाई बबड्यानं. काही वे मोठा झाला पण काही मोठ्या लेकरासारखा राहत नाही. निरा लहान लेकरासारखाच करते हा. काही काम नव्हतं आता तिच्या संग जायचं. शांताबाई माय बाई व घर तर सुनसान झालं. माय शिटू वा कुठे गेला माय बाई व. काय वा ये बर. कोण नाही घरी. शिटू नाही घरी. माय बाई व का बदलून बसल्या खाली सबन तसंच तो उघडा आहे माय. का शिटू कुठे गेली? ती गेली ना मायच्या घरी गेली ना. तिचा भाऊ आलता घ्यायले. कालच गेली संध्याकाळची. असं का? म्हणूनच एवढी शांतता आहे व. तेच तर म्हटलं ना, दारातून आवाज दिला तर काही आवाज नाही. घरातही आले तरी काही आवाज नाही. म्हणून शांतता आहे एवढे. मी एकला का मग घरी? बबड्या अशीन भाऊन तुम्ही दिनही गेला का? आहे व तो खाली जाते व. तिचा भाऊ घ्यायला आलता ते गेली. आता भाऊ आला तिचा तो फोन केला त्यानं ये म्हणून. मग गेली बा. हा काय जाते व. आता बोलावलं जेवायला तर जाईना. नाही तर काय आले जाते. हा दिन तिचा भाऊ आणून. ये न बस ना. नाही बसत नाही मी बी सांगेल आलती. मी बी चालली म्हटलं पाय जा जसं घराच्या अंग दुरून लक्ष ठेव जा. माय बाई व चालली का? तू तर म्हणस की कुठे नाही म्हणती. हो लय माय बाई नाटक तर दुनिया भराचे. डोकसंही दुखणं सुरू झालं. मी तर म्हटलं धीरे धीरे येते आता हार्ट अटॅक. पण तो वाचला. ना म्हणलं जा मग मोठ्या सुनीच्या अंग 4-5 दिवस या म्हणलं तिकडे राहून करून या म्हणलं. टेस्टा गिस्टा काही तपासण्या करा म्हणलं. आणि या त्यातलं घेतं म्हटलं मी इकडून जाऊन. काही होत नाही म्हणलं तुम्हाला. मग झाली सारखी. मग म्हणे मी नाही जात नाही तिच्या घरी. मी नाही जात तिच्या घरी. मी म्हटलं नाही जात तर राम हो काट्यानं. मी येतो 4-5 दिवसात. चालली मी आता. आजच जातो मी. सकाळी लागतो अजून ते काही कारण शोधीन. जा वाटते कोणाले. जा काय जाय लय 4-5 दिवस नाही 2-3 दिवसात वापस या. आपण गेल्यानं मायले वाटते आली. तू तर मनच मायले आणतो. आज माय अति कुठे आणेल पुरते का? आमची कुठे का ढंगाची आहे का? बोलीन तर बोलणार नाही. अतिच भांडण करायची होय. त्याच्यापेक्षा कुठे आणता तिला. तिचा तर भातच बीपी वाढते. नसं होते तसं होते. त्याच्यापेक्षा मीच जातो. जाय माय बाई तू जाय. बरं आहे माय आमच्या घरची गेली बाई काल. हो तेच म्हटलं पायजा म्हटलं जरसं. लेकरं घरी येत काय? काय हो माय लेकरायला काल ठेवतो मी त्याच्या भरोशावर. लेकरायला घेऊन जा तुम्ही. मला लेकरायचं असं दांगडं चालू आहे सारा. म्हणून तर चालली एवढी. संध्याकाळच्या एसटीवर चालला जातो. माझ्याजवळ राहतो मग. बस इकडे भावाच्या अंग जातं का मग अमरावतीले? हे काय जाऊ मी. तिनं का आपल्याला म्हणलं ये काय का भावानं म्हटलं येतं का बाई. मी काय जाऊ ते मायच्या घरी जातो. माय भेट घेतो गावात राहतो. चालली येतो. तिकडे नाही जात माय मी. तो घरी नाही म्हणतात बाई. हे म्हणत घरी नाही कुठे जायला आहे म्हणतात. बंबईले का कुठेतरी तिकडे काही त्याचं काही मिटिंग होत्या का काय तिकडे जायला आहे. फॅक्टरीत माहीत झालं द्यायला नाही. हजार नाही तर तोही घरी नाही. आपण काय जातो. आला गावात तर होते भेट. हो ती आहे माय. हो जाय माय बाई मग बरं आहे. मग मी काय माय चक्कर काय माय बुढी दोघं मायले कसं आहेत घरी. मग काय जावं लागते माय. त्याचे ते राहतात साजरे. हो भले साजरे. चल मग येतो. मग मी सांगायला चालती. मी आणलं चालू शांताबाई सांगून या. मनकरणाच्या घरी गेलती. ते तर माय बाई 2 दिवस झाले जायला. सांग मला माहीतच नाही. मग ते भाऊ होते घरी. ते भाऊ मत घरी नाही ते. अव ते तिच्या भाऊजाईचं ते हे झालं ना ऑपरेशन झालं ना. ते मग गेली भेटीली म्हणून. मग गेली तर राहिली अशी आता. त्या रोजी बाई घाईच गेली बाई ते.
अचानक झालं मॅथला हवं त्याचं ठरलं असेल. तुला अचानक फोन केला असेल म्हटलं त्यानं. अचानक होत असते का म्हटलं. मग गेली मग हे भेटीले म्हणून. मग गेली तर मग राहिली अशी. तसं का बाई मला काहीच माहित नाही बाई यातलं.